या रक्षाबंधनाला भावासाठी काहीतरी नवीन बनवायचा विचार करताय तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी। अगदी रॉयल दिसणारी ही बर्फी बनते अगदी 15 मिनिटांमध्ये। कारण रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नाही तर भावासाठी प्रेमाने काहीतरी खास बनवायचा दिवस असतो। तर ह्या रेसिपीसाठी आपण वापरणार किसलेलं खोबरं, पावडर शुगर आणि मिल्क पावडर। नंतर कढई गॅसवर ठेवून आपण त्यात 2 स्पून तूप टाकून घेणार आहोत आणि खोबरं त्यात असं व्यवस्थित परतून घेणार आहे। अगदी लालसर करायचं नाहीये। त्यात नंतर आपण पावडर शुगर आणि मिल्क पावडर टाकून त्याला एकजीव करून घेणार आहोत आणि नंतर त्यात दूध घालणार आहोत। मग दुधामध्ये थोडा वेळ ते शिजू देणार आहोत। मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही ह्या रेसिपीत खवाही वापरू शकतात। माझ्याकडे मिल्क पावडर अवेलेबल होतं म्हणून मिल्क पावडर टाकली आणि अजून छान रिच लुक येण्यासाठी मी त्याच्यात रोज पेटल्स टाकणार आहे आणि नंतर एक प्लास्टिकचा कागद घेऊन रोज पेटल त्याच्यावर पसरवून घेणार आहोत आणि आपण बनवलेलं मिश्रण त्यात घालणार आहोत। नाही असं एक समान त्याला करून घेणार आहोत जेणेकरून बर्फी ही एक समान दिसेल आणि नंतर वरून परत थोड्या रोज पेटल्स टाकून त्याला असं रिच लुक देणार आहोत। आता हे सगळं सेट होण्यासाठी आपण 20 ते 25 मिनिट फ्रीजला ठेवणार आहोत आणि त्याच्या छान अशा बर्फ्या वाढून घेणार आहोत। ह्या रक्षाबंधनाला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर अँड फॉलो अस।